बातमी धाराशिवची आहे। धाराशिवमध्ये एमआयएम पक्षामध्ये दुफळी झालेली आहे। एमआयएम मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। शहराध्यक्ष अजहर सय्यद यांनी प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। पक्षात सक्रिय नसणाऱ्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष तसंच लगेचच लोकसभा उमेदवारी दिल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्षांवर एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचं काम करणार नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। श्री इम्तियाज जलील यांनी सर्वप्रथम त्यांना जिल्हाध्यक्ष केला व जिल्हाध्यक्ष केल्यानंतर डायरेक्ट 5 दिवसात ट्विटरद्वारे उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। पहिलं आपल्या जिल्ह्यात संघटन तुमचा नसताना सुद्धा तुम्ही इथं लोकसभा का लढवत आहोत? ग्राउंड लेवलवरती आम्हाला इथल्या लोकांनी स्थानिक लोकांना फेस करण्याची पाळी आम्हाला येत आहे। उस्मानाबादच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की श्री गोलाबाई यांना मतदान न करण्याचे आवाहन करतो।